नमस्कार मंडळी, नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज मी आहे ना किसननगरला आलेली ह्यासाठी, कारण उद्या गौरी आवाहन आहे आणि त्यासाठी मला आहे ना खूप सामान घ्यायचं होतं। कारण आमच्या म्हणजे घरी आहे ना घाटकोपरच्या घरी आमच्या इथे गणपती आणि गौरी गणपती बसतात, पण तिकडे आहे ना खूप सामान महाग भेटतं आणि सर्वात मेन म्हणजे आहे ना तिथे भाज्यासुद्धा एवढ्या फ्रेश नसतात। तर त्यामुळे मी किसननगरला आलेली। तर आमच्या इथे आहे ना गल्लीमध्ये हे शंकरांचं मंदिर आहे। हे मंदिर आहे ना खूप जुनं मंदिर आहे, खूप म्हणजे वर्षापासून हे मंदिर आहे आणि ही जी शंकरांची पिंड आहे ना ही स्वयंभू आहे। तर या मंदिरामध्ये मी आली दर्शनासाठी। तर सर्व म्हणजे दर्शन घेतलं दत्त महाराजांचं, विठ्ठल रखुमाईचं, दुर्गा मातेचं, शंकरांचं, परत गणपती देवांचं, हनुमानांचं, सर्वांचं दर्शन घेतलं। त्यानंतर पुढचं सामान घ्यायला आम्ही बाजारात गेलो। तर उद्या गौरीसाठी लागणारं सामान आम्ही सर्वात पहिलं घेतलं। तर बाजारात गेल्यानंतर इथे आहे ना आमच्या इथे ना गल्लीच्या बाहेरच आहे ना दोन बायका असं ना भाजी घेऊन बसतात। ह्या भाज्या आहेत ना सर्व म्हणजे रानटी भाज्या आहेत। त्या आमच्या इथे आहे ना एक अय्यप्पाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या तिथे आहे ना वरती एक असं डोंगर आहे, त्या डोंगरावरती ह्या सगळ्या भाज्या उगवल्या जातात आणि ह्या बायका आहेत ना ते भाज्या विकायला घेऊन येतात। तर अशा प्रकारे आहे ना इथे उद्या गौरीसाठी लागणारं सामान पहिलं विकत घेतलं। तर फुलोरा घेतला। हा फुलोरा आहे ना 30 रुपयाला होता आणि आज खरंच भाज्या खूप महाग आहेत। तर त्यासाठी उद्याच्या सामानासाठी फुलोरा घेतला। त्यानंतर ही अशी ना भोपळ्याची पानंसुद्धा घेतली। ही भोपळ्याच्या पाण्याची जुडी 20 रुपयाची होती आणि ही एक काकडी विकत घेतली। एक काकडी 30 रुपयाला, एवढी महाग काकडी होती, पण उद्या ही लागणारच होती, त्यामुळे विचार केला की घेऊन जाऊया। कारण इथे तर ॲटलिस्ट 30 रुपयाला तरी भेटेल, घाटकोपरला तिथे घ्यायला गेलं तर 50 रुपयाला भेटेल। तर त्यापेक्षा आपण इथूनच घेतलेली वरी आणि इथे फ्रेशसुद्धा भेटेल आपल्याला। तर त्यामुळे इथून मी हे सर्व सामान घेतलं। तर माझ्याबरोबर एक आमच्या बाजूला राहणारा छोटा मुलगा होता, कार्तिक म्हणून, तो हे सर्व व्हिडिओ शूटिंग करत होता। तर त्याला तर इतकी घाई पडलेली की म्हणजे सर्व भाज्या हातात घेऊन तो सर्व व्हिडिओ शूट करत होता, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच। त्यानंतर आम्ही आहे ना इथून भाज्या घेऊन पुढे गेलो। तर आमच्या इथे किसननगरला आहे ना वागळेचा राजा म्हणजे वागळेचा गणपती बसतात। वागळेचा राजा तुम्हाला माहितीच असेल, तर ते गणपती आमच्या इथे बसतात। तर आम्ही रात्री जाणार आहे दर्शन घेण्यासाठी। तर आता सर्वात पहिलं तर उद्या लागणारं साहित्य पहिलं मी इथून घेते। आणि किसननगरला आहे ना खूप मोठा मार्केट भरतो भाजीचा आणि इथल्या भाज्यासुद्धा खूप फ्रेश असतात। आता आपल्या इथे एरियामध्ये वागळेचा राजा बसल्यामुळे खूप थोडंसं ट्रॅफिक होते इथे, कारण भाज्यांच्या गाड्यासुद्धा लागतात, त्यात एवढ्या मोठ्या गाड्यासुद्धा येतात। त्यानंतर इथे पुढे आम्ही आहे ना श्रावणी घेवडा घेतला, 20 रुपये अर्धा किलो होता आणि कारण ते उद्यासाठी लागणार होतं। तर श्रावणी घेवडा घेतला। भेंडीसुद्धा होती, तोंडलीसुद्धा होती, परत पावटासुद्धा होता इथे। तर मी सध्या तरी श्रावणी घेवडा घेतला आणि त्यानंतर उद्यासाठी लागणारं शेपू घेतलं। इथे सुद्धा फुलोरा होता, पण तिथे असलेला फुलोरा नाही खूप फ्रेश होता, त्यामुळे तिकडून घेतला मी। त्यानंतर आम्ही इथे ना पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये आलो। आम्ही जेवढं पण पूजेचं साहित्याचं सामान आम्हाला लागतं ना आम्ही ह्याच दुकानातून घेतो। तर उद्यासाठी आहे ना आम्ही ओटी घेतल्या, तसंच म्हणजे जेवढं काही देवीसाठी लागतं ना सामान ते सर्व ह्या दुकानातून घेतलं। 5 खाऊची पानं घेतली, 2 सुपाऱ्या घेतल्या। त्यानंतर आहे ना आम्ही इथून मका घेतला। हे मक्याचं कणीस पूर्ण पान असलेलं आम्हाला पाहिजे होतं, कारण ते ना उद्यासाठी आम्हाला तसं कणीस लागतं, तर ते सुद्धा विकत घेतलं।